पण तुम्ही जेव्हा सांगताय की ड्रग्सची प्राईस एवढं कॉस्टली वगैरे आहे, तेव्हा त्यांना प्रोव्हाइड करणारं एक नेटवर्क असेल. म्हणजे राईट फ्रॉम टॉप टू बॉटम वी हॅव टू अटॅक. जेव्हा मी कॉलेजवरती म्हणजे जे कॉलेजमध्ये विकतात, जे पेडलर्स वगैरे असतात, सप्लायर, त्यांच्यावरती जेव्हा ॲक्शन वगैरे घ्यायचो, सो लॉट मेनी राजकीय लोकांनी पण माझी क्रिटिसिझम केली. लॉट मेनी पीपल हॅड क्रिटिसाइज. माय ओन पीपल वर क्रिटिसायझिंग. अरे हा काय 4-5 ग्राम पण पकडतो. मग कोण पकडणार? हां. म्हणजे एक आईला आणि एक मुलाला कशाची त्रास असणार? 2-3 केजीची नसणार, नाही, फक्त बरोबर. 1-2 ग्रामची असणार. आणि जेव्हा ते इलिगल आहे तर मी ते पकडणार. वेन इट इज इलिगल. 1 ग्राम असो किंवा 0.1 ग्राम असो, आय विल कॅच दॅट. की छोटे छोटे केस कशाला करतो? कारण का बिकॉज दॅट इज द मेन थिंग. जर तुम्ही छोट्या लोकांना पकडलं तेव्हाच तुम्ही चेन मोठ्यापर्यंत चेनपर्यंत आपण आय विल डू दॅट. आय डिड दॅट ऑल्सो लॉट मेनी टाइम्स. जे पेडलर सप्लायर्स असतात त्यांचे टार्गेट कोण आहेत? त्यांचे टार्गेट लहान मुलं वगैरे असतात. एकदा तुम्ही त्यांना कन्झम्पशन करायला लावा, त्यानंतर दे विल बी हॅबिच्युएटेड टू इट. आफ्टर बिंग हॅबिच्युएटेड ते आई वडिलांकडून पॉकेट मनी कसं तरी घेतात. करून 1500 रुपये, 2000 रुपये, 3000 रुपये पॉकेट मनी घेतात. ते संपल्यानंतर किती तुम्हाला पेरेंट्स किती पैसे देणार? मग तेच पेडलर मुलांना असं सांगतात की तुम्ही याला पेडल करा, हां. मग आम्ही तुम्हाला फ्रीमध्ये ड्रग्स देणार. हो. सो दॅट इज अ व्हेरी विशियस नेटवर्क सर्कल. म्हणजे बनायचं. आणि तो लहान मुलगा जो कन्झम्पशन करतो, त्यानंतर छोटासा पेडलिंग करतो, तो एक गँगस्टर बनतो. त्यानंतर ही बिकम्स अ सप्लायर लेटर ऑन. पुढची पायरी त्याची आहे. तर इट इज अ व्हेरी विशियस सायकल ऑफ बेसिकली ड्रग ट्रेड.